पोळी, खीर आणि गरम भात, त्यावर चितळे तुपाची धार। सणासुदीला हाच सात्विक आहार। आजच घरी आणा चितळे तूप, शुद्ध, साजूक आणि कणीदार। राधानगरी येथे आज शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने उपजिल्हाप्रमुख सुरेशराव चौगले यांच्या नेतृत्वाखाली जनसुरक्षा विधेयकाविरोधात आज राधानगरी तहसील कार्यालयावरती निदर्शने करण्यात आले। मागण्याचे निवेदन निवासी नायब तहसीलदार सुबोध वांगणकर यांना देण्यात आले। लोकशाहीच्या रक्षणासाठी रस्त्यावर या असे आवाहन उपजिल्हाप्रमुख सुरेशराव चौगले यांनी केले। हा कायदा लोकांच्या विचार स्वातंत्र्यावर मर्यादा आणतो आणि काही उद्योगपतींना फायदा मिळवण्यासाठी तयार केला असल्याची टीका त्यांनी केली। सरकार विरोधात बोलणाऱ्या किंवा प्रश्न विचारणाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी हा कायदा वापरला जाऊ शकतो, म्हणून आज हे आंदोलन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले। जनसुरक्षा कायद्याला विरोध करत लोकशाही वाचवण्यासाठी या लढ्यात सर्व जनतेने सामील व्हावे, यासाठी शिवसेनेच्या वतीने राज्यभर जनजागृती मोहीम सुरू केली आहे। जनसुरक्षा कायदा हा लोकशाहीच्या मूल्यावर गदा आणणारा असल्याचे उपजिल्हाप्रमुख सुरेशराव चौगले यांनी सांगितले। यावेळी युवासेना तालुका प्रमुख रणजित काशीत, वंचित बहुजन पक्षाचे नेते संजय कांबळे, महिला जिल्हा संघटिका सौ रंजना आंबेकर, महिला तालुका प्रमुख सुषमा पाटील, विमल पाटील, उपतालुका प्रमुख सागर पाटील, विभाग प्रमुख सदाशिव पाटील, रामचंद्र सुतार, रामचंद्र पाटील, महिला विभाग प्रमुख सौ कल्पना भोसले, उपविभाग प्रमुख मधुकर पाटील, युवा नेते प्रल्हाद देसाई, साहेबजी नाईक, जमीर तहसीलदार संजय पाटील, विजय तावडे, पांडुरंग पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। आज राधानगरी तालुका येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जे पावसाळी अधिवेशनमध्ये जनसुरक्षा विधेयक जे मांडलं, ते विधेयकमध्ये काय जे आमच्या हक्काच्या न्याय मागणीसाठी आम्ही जे आंदोलन करतोय, ते आंदोलन करू नये यासाठी जे पावसाळी अधिवेशनमध्ये जे आमच्या विरोधी पक्षाच्या आमदारांनी त्या विधेयकाला विरोध केलेला असताना या सरकारने सुद्धा त्याची दखल घेतलेली नाही। म्हणून आज पूर्ण महाराष्ट्रभर इंडिया आघाडीच्या वतीने इंडियाच्या आघाडीच्या वतीने हे आंदोलन चालू आहे। त्यात आज आम्ही राधानगरी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं हे आंदोलन आम्ही या सरकारचा निषेध करतोय आणि जो JR काढला तो रद्द करावा या मागणीसाठी आम्ही आज तहसीलदारांना निवेदन देत आहे। या निवेदनाचं उद्दिष्ट एवढंच की आमच्या छोट्या मोठ्या लोकांच्या ज्या काही प्रश्न असतात ते प्रश्न सरकारमधनं जर सुटले नसले तर काही जनतेमध्ये जाऊन आम्हाला आवाज उठवावा लागतो। या आवाज उठवण्याचा सरकारनं तोही दाबण्याचा प्रयत्न करायला लागलेला आहे। या सरकारचा धिक्कार करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।